नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आताच नुकता जो बीएमएस फर्स्ट इयरचे सप्लीचा एक्झामचा पेपर होता, संहिता अध्यायांचा आज 9 तारखेचा पहिला पेपर झाला। खूप असा उत्तम सोपा पद्धतीचा सप्लीचा पेपर आलेला आहे, जे आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन दिले होते। ज्या विद्यार्थ्यांनी एक्सपेक्टेड क्वेश्चन अष्टांग हृदय आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन चरक संहिता हा व्हिडिओ पाहिला असेल, त्या विद्यार्थ्यांना मी म्हणल्याप्रमाणे 100% क्वेश्चन पेपर त्यातला आपण एक्सपेक्ट केला होता 80% जर राहणार, पण त्यातला 100% क्वेश्चन पेपर त्याच क्वेश्चन मधला होता। सुरुवातीला त्या व्हिडिओ सुद्धा म्हटलं होतं क्वेश्चन यातलेच येणार, पण आपण असं धरून होतो एक इलेक्ट्रॉन 2 एसबी असं आहे की ते ऑड येतात रे बाबा दरवर्षी, पण यावेळेस तसं काही झालं नाहीये। मागच्या वेळेस सुद्धा झालं नव्हतं। प्रत्येक वेळेस प्रत्येक पेपर आपण जे एक्सपेक्टेड क्वेश्चन करतो म्हणजे त्यातूनच येतातच। तर तुम्ही जाऊन बघू शकता, जे मागचे 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेले आपल्या युट्यूब चॅनलवर, जशाच तसे व्हिडिओ आहेत। हे क्वेश्चन आणि ते क्वेश्चन बघून जशाच बघू शकता, क्वेश्चन जशाच तसे आले, सोपे क्वेश्चन आले। तर आपण एकदा बघून घेऊया तरी काय क्वेश्चन आले त्याच्या पेपरला। पहिला एसक्यू मध्ये सुरुवातीला बघू, नंतर एलिक्यूड जाऊया। आता एलिक्यूड काय आलं, एसक्यू काय आलं, धारणीय वेग विचारले होते, षड पदार्थ विचारले होते, अजीर्ण विचारलं होतं, हंसोदक विचारलं होतं। ज्यांना कोणी ते एक्सपेक्टेड क्वेश्चन पाहिलं असेल त्यांना म्हटलेलं अजीर्ण हंसोदक चांगलं करून जा। त्यानंतर पाहिलं होतं व्यायामात सुद्धा म्हटलं होतं की जे लास्ट इयरला जे आता जे मार्चचा पेपर झाला होता क्वेश्चन पेपर, त्यातला बघा 1-2 त्यातले काय होतील की क्वेश्चन ते जसे रिपीट होतील। बघा इथं व्यायामाला तुम्हाला मार्च मध्ये एलिक्यूला आला होता, इथे एसक्यूला आलाय। म्हटलं होतं की तेच क्वेश्चन रिपीट वगैरे पण होते बरेचसे। तर बघा आणखी झालं, त्यात विरुद्ध हार सुद्धा म्हटलं होतं। अनुपान पण विशेष म्हटलं होतं, अनुपान पण आले। त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आदान काळ विसरकार भेद सुद्धा म्हटलं होतं। त्याच सांगून आदान काळाचे हे काय म्हटलं येणार ऋतू स्पष्टकार म्हणून आपला इलिक्यू आला होता। त्यानंतर चिकित्सा चतुष्पाद आलेला आहे। नंतर बघा काय म्हटलंय, स्थौल्यपेक्षा कार्य काय श्रेष्ठ। आता ह्या पण खूप सोपी कन्सेप्ट होती, स्थौल्यपेक्षा कार्य काय श्रेष्ठ पण तुम्हाला लिहायचं होतं। त्यानंतर वातस्य उपक्रम, आता वाताचा उपक्रम लिहायचा होता तुम्हाला। म्हणलं होतं दोन उपक्रम आहे, जे काय वात आणि कफ। हे एसक्यू विचारलं तर नॉर्मली जे मागच्या 2 वर्षापूर्वी त्यात सुद्धा म्हटलेलं येण्याचे चान्सेस आहे, 2 वर्षापूर्वी पडला होता, आता पुढे येण्याचे चान्सेस आहेच आपल्याला। आणि पित्ताचा उपक्रम एलिक्यू लिहू शकतो, इथं तुम्हाला वाताचा एलिक्यू विचारला, जो मागच्या 2 वर्षापूर्वी काय एसक्यू विचारला होता तो तुम्हाला इथं एलिक्यू विचारला। असं खूप सोप्या पद्धतीचा पेपर होता। खूप विद्यार्थ्यांना सोपा पेपर गेलाय, खूप विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे सर खूप सारा चांगला पेपर गेलाय, छान तुमच्या मेहनतीचे फळ आहे, तुम्ही चांगली मेहनत घेतली, वारंवार अभ्यास केलाय, म्हणलं तसं तुम्ही ऐकलंय, हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे। अशाच प्रकारे चांगला अभ्यास करीत राहा। आजचा पेपर तुम्हाला खूप छान पद्धतीने गेलाय, नक्कीच हा विषय तुमचा क्लिअर होणार आहे। आता उर्वरित उद्याच्या आता परवा दिवशी असणार आपला 10 तारखेचा पेपर, संस्कृतचा पेपर। आता यासाठी अभ्यास कसा करायचा यासाठी सेपरेट मी व्हिडिओ टाकल। त्यासोबत हे आजचं आपलं झालं पेपरचं कसं काय होतं, त्यासोबत आणखी काय तुमच्यासाठी एक्सपेक्टेड समासवर, त्यासोबत आणखी जर झालं तर प्रत्येकवरती मी एक्सपेक्टेड क्वेश्चन वगैरे टाकण्याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त संधीवरती आणण्याचा प्रयत्न करेन। कारण वेळ पण कसं आहे, आता वेळेचं खूप महत्व आहे। आता वेळ पण माझ्या मागे पण खूप बाकीचे लेक्चर्स असतात, त्यामुळे मला पण जास्त व्हिडिओ काढायला जमत नाही, पण मी वेळ काढून तुमच्यासाठी काय समास आणि काय म्हटलंय की प्रत्येकवरती जमलंच तर संधीवरती सुद्धा एक्सपेक्टेड क्वेश्चन आणि जे तुम्हाला जशाच तसे युटीला पाहायला मिळतील, तर त्यावरती आणूया। आता सोबत कसं आणखी व्हिडिओ बनवूया। आजचा आता पेपर झालेला तुमचा 6 वाजेपर्यंत रिलॅक्स करा आणि 6 वाजेच्या नंतर मग अभ्यासाला लागून जा, कारण की 1 दिवसाचा वेळ आहे आणि परवा दिवशी आपला पेपर आहे संस्कृत पेपर 1चा। 6 वाजेपर्यंत अभ्यास करा, झोपा, आराम करा, कारण पेपरवरून आले तुम्ही जवळपास 3-3:30 होता आले आहेत, तर त्यामुळे चांगला आराम वगैरे करा तुम्ही। आणि 6च्या नंतर मग चहा नाश्ता वगैरे करून थोडाफार नंतर रिव्हिजनला बसा, कारण स्टार्टिंग पासून रिव्हिजनला करा। आता ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ टाकल मी कशा प्रकारे अभ्यास करायचा तुम्हाला, कारण की तुम्हाला आपल्या ज्या तुम्ही रिपीटर ग्रुपला जॉईन असताल तर तिथं मी तुम्हाला इन डिटेल सगळे काय टाकले, टॉपिक मार्क वाईज टॉपिक टाकले, अशा प्रकारे रिव्हिजन करा म्हणून असं सुद्धा मागं 1-2 दिवसाखाली टाकलेले, तेच पुन्हा तुम्हाला तशा प्रकारे पॅटर्न फॉलो करायचं। सुरुवातीला संस्कृत वर्णनाम परिचयापासून करायचं, मग नंतर जरा झालं संज्ञा प्रकरण उपसर्ग वगैरे अशा वेळेने अभ्यास करत जायचं, जेणेकरून तुमचा ह्या आजची रात्र उद्या दिवस मध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास होऊन हे सगळं काय होणार आहे। ह्यासाठी सेपरेट व्हिडिओ येऊन जाईल की कोणत्या वेळेला किती जास्त वेटेज द्यायचं, कशा प्रकारे अभ्यास करायचा, सगळं काही इन डिटेल सांगून देईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। आजच्यासाठी एवढंच होतं। खूप छान पद्धतीचा पेपर होता, सोपा पद्धतीचा पेपर होता। ज्यांना अवघड गेला असेल काळजी करू नका, काय नाही, टेन्शन घेऊ नका, उद्याच्या पेपरचा अभ्यास करा, जे झाला गेला सोडून द्या, आता काय असेल काय नाही, पण तुम्ही आता
6 वाजेपर्यंत रिलॅक्स करा आणि 6च्या नंतर मग अभ्यासाला लागा. त्यासाठी दुसरा व्हिडिओ येऊन जाईल 6 वाजेपर्यंत कशा प्रकारे अभ्यास करायचा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आणखी एक पेपर सांगितल्यापैकी जशाच तसा उतरलेला आहे, जसा सांगितला तसा आला. BMS म्हणलं की BMS मराठी. नाद करते काय, नाद करायचं नाही पाहिजे, असंच नाव नसतं. काय म्हटलंय की जसं सांगितला तसा उतरला, जसं सांगितलं तसा उतरला. BMS म्हणजे BMS मराठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.